तर ही दृश्य आपण दुसरीकडे पाहतोय। कसपटे कुटुंबियांच्या घरी सचिन आहिर पोहोचलेले आहेत आणि ते कुटुंबियांची सध्या विचारपूस करताय, सांत्वना त्यांना देण्यासाठी ते दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। खरं तर कसपटे कुटुंबावरती सगळ्यात मोठा सध्या घाला घातला गेलेला आहे, कारण त्यांची पोटची लेक तर वैष्णवी हगवणे जी आहे ते त्यांच्याकडनं हिरावली गेलेली आहे आणि अशात तिचं बाळ जे ते देखील कसपटे कुटुंबियांकडे आहे आणि त्याच्याही अंगावरती काही इंजेक्शनचे व्रण सापडलेत। म्हणून नेमकं त्याच्यासोबत काही झालंय का हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, सरकारी तपासणी होणार आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त त्यावेळी असावा असं महिला आयोगानं म्हटलेलं आहे। पाहावं लागणार आहे की या तपासणीनंतर काय पुढे येत आहे। मात्र कसपटे कुटुंबियांच्या भेटीला सध्या सचिन आहिर आल्याचं आपण पाहतोय। अनेक राजकीय नेत्यांनी कालपासून कसपटे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, मग त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील किंवा महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे असतील, अनेक जणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पण येऊन त्यांची भेट घेतलेली आहे। प्रत्येकाने आम्ही तुमच्या सोबत आहोत, ठामपणे आहोत, तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल असं सांगितलं आहे। मात्र तरीसुद्धा कसपटे कुटुंबाचं दुःख हे अतिशय मोठं आहे, त्यांच्या वेदना कुणालाही समजू शकणार नाही अशा आहेत। बातमी पण नाही पाहू शकत, पण जे काही लागेल आम्ही सोबत राहू, पूर्णपणे सोबत राहू। परिवारासोबत आहोत आम्ही, तर म्हणूनच का सचिन भाऊ पण आपल्याकडे आले, तर पुण्याचे पण सगळे पदाधिकारी आहेत। तर मी जास्त फोनवर काही सांगत नाही, पण आम्ही सोबत राहू। सर मी बोललो होतो ना, हाऊसमध्ये पण घेऊया आपण आणि फास्ट ट्रॅक करून घेऊन न्याय मिळून द्यायला जे काही लागेल ते करू, जसं कुठे कमी पडायचं। हॅलो हॅलो, हां साहेब, माझ्या मुलीला न्याय देतो। नाही तिथे आम्ही पूर्ण पाठपुरा जे काही करायचं ते काही कुठे कमी पडणार नाही न्याय देण्यासाठी। आम्ही सोबत आहोत, परिवार आणि शिवसेना परिवार सोबत आहे। आपण भेटू आपण हाऊसमध्ये पण घेऊ, आपण फक्त राजपूतला फक्त सांगा सर। तर आपण हा जो फोन ऐकला त्या फोनवरती सध्या आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे जे आहेत त्यांनी कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना जी आहे ती तुमच्यासोबत आहे, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन यावेळी आमदार आदित्य ठाकरेंनी दिल्याचं आपण ऐकलं।